बाबा कदम यांची कादंबरी चिनार. प्रकरण 5. कासमभाईंची बेकरी गोल्फ क्लब समोर होती. गोल्फ क्लबच्या हिरवळीकडे पाहत सुनीता म्हणाली, अशी हिरवळ क्वचितच पाहायला मिळते. आमच्या मुंबईत काही ठिकाणी लॉन तयार करतात, पण ती आर्टिफिशियल वाटते. या हिरवळीला जो एक जिवंतपणा वाटतो तो तिथं दिसत नाही. हिरवळ पाहायची असेल तर गुलमर्गला पाहावी असं म्हणतात. प्रवीण म्हणाला, तू पाहिलास गुलमर्ग? माझीही तुझ्यासारखीच पहिली खेप आहे इकडे यायची. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग, वुलर लेक सर्व एकदा पाहून घ्यायला हवं. आमचे काकाजी या महिना अखेर परत जाणार म्हणतात. तू इथं श्रमिक जनतेचं आंदोलन उभं करायचं म्हणतोस, मग मला ही सर्व ठिकाणं पाहायला मिळणार कशी? त्याची चिंता नको. मी ते सामाजिक काम करणार याचा अर्थ रात्रंदिवस तेच करीत राहणार असं नाही. तुला एक विचारू? राग नाही ना येणार? मुळीच नाही. बेशक विचार. तुझा चरितार्थ कशावर चालवणार? काकाजी चेष्टेनं म्हणतात, या दाल सरोवराचं पाणी पिऊन माणसं जगू शकतील, पण माझा त्यावर विश्वास बसत नाही. काहीसा गंभीर होऊन प्रवीण म्हणाला, तू म्हणतेस ते खरं आहे सुनीता. मला स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी काहीतरी करायला हवं. तुला काय करता येतं? हा सुनीतानं विचारलेला प्रश्न साधा आणि सरळ असूनही प्रवीणला त्याचं काय उत्तर द्यावं हे समजेना. ग्रॅज्युएट होऊनही त्याला चटकन मला एखादा व्यवसाय करता येतो असं सांगता येत नव्हतं. आजपर्यंत सोमनाथ माथुरांनी त्याला कशाची कमतरता पडू दिली नव्हती. म्हणेल तसले कपडे, हवे ते खायला प्यायला, लहर लागेल तेव्हा गाडीही तो घेऊन जायचा. त्या गाडीला पेट्रोल लागतं आणि त्या पेट्रोलला पैसे मोजावे लागतात याचा त्यानं कधी विचारसुद्धा केला नव्हता. समाजातील आर्थिक विषमता दूर करणे यासारख्या चर्चा करणं फार सोपं असतं, पण जो स्वतःचा चरितार्थ चालवायला असमर्थ आहे त्यानं समाजवादाची कितीही बडबड केली तरी ती पोकळच ठरणार याची प्रवीणला कल्पना नव्हती. तो त्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं याचा विचार करीत असताना सुनीतानं त्याला दुसरा प्रश्न केला. आमची भेट झाली नसती तर तू काय करणार होतास? याही प्रश्नाला त्याला चटकन उत्तर देता आलं नाही. त्याची गोंधळलेली चर्या न्याहाळत सुनीता म्हणाली, प्रवीण, जो स्वतःच्या पायावर भक्कम असा उभा असतो तोच दुसऱ्यांना आधार देऊ शकतो. काठावर उभा असणारा माणूस दोर फेकून बुडणाऱ्याला वाचवू शकतो, पण दोघेही पाण्यात तरंगत असताना त्यातला एक बुडू लागला अन दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही तळाला जातात. हे खरं आहे ना? तू म्हणतेस ते सत्य आहे. प्रवीण काहीसा गंभीर होऊन उत्तरला, अरे हा अनोखा प्रदेश. तुला स्वतःचं पोट कसं भरावं हेही अजून ठाऊक नाही. मग तू दुसरे अर्धपोटी आहेत म्हणून हाकाटी करू लागलास तर ते हास्यास्पद नाही का ठरणार? सुनी, मी उद्यापासूनच काहीतरी कामाला सुरुवात करतो. इतकी काही घाई नाही. जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत तरी. कासमभाई आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळीत बसले होते. काकाजींच्याकडून आल्याचं प्रवीणनं सांगताच त्यांनी ड्रॉवरमधली कागदात गुंडळलेली शॅम्पेनची बाटली प्रवीणकडे दिली. सुनीता काचेच्या कपाटात आकर्षक रीतीने मांडून ठेवलेल्या केक्स आणि बिस्किटांकडे पाहत होती. त्यावेळी कासमभाई म्हणाले, आप काकाजी की लडकी है? सुनीतानं होकारार्थी मान हलवली. कासमभाई उठून पुढं आले आणि त्यांनी कपाटातले 4 क्रीमचे केक्स बशीत घालून सुनीता पुढं धरले. सुनीता संकोचून नको नको म्हणत होती, पण कासमभाई आग्रह करीत होते. लो बेटी लो, अभी बनवाए हैं. काकाजी की
काकाजी की और मेरी पुरानी दोस्ती है। जब मैं बम्बई जाता हूँ तो उनको मिले बगैर वापस नहीं आता। कासम भाई असे म्हणाले खरं, पण सुनीताला ते आपल्या घरी कधी आल्याचं आठवेना. पण लगेच तिच्या लक्षात आलं, माची प्रकृती बिघडल्यापासून काकाजी कोणाही मित्राला घरी आणत नसत. स्वतःची असहाय्यता आणि अडचण मित्रांसमोर व्यक्त करणं त्यांना अवघड नसे. हॉटेलवरच मित्रांना पार्टी द्यायचे ते. सुनीतानं एक आणि प्रवीणनं एक केक खाल्ला. त्यावर कासमभाई प्रवीणकडे पाहून म्हणाले, आप काकाजी के कोण? याही प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे प्रवीणला सुचलं नाही. काकाजींचे मित्र म्हणावं तर दोघांच्या वयात तफावत होती. त्यांचा नातलग म्हणावं तर तेही खोटं बोलल्यासारखं होणार होतं. शिवाय प्रवीणला खोटं बोलणं हे ठाऊक नव्हतं. त्यानं सरळ सांगून टाकलं, रास्ते में हमारी पहचान हुई. अच्छा. डोळे मोठे करून एकदा सुनीताकडे आणि एकदा प्रवीणकडे पाहत त्यानं असा चेहरा केला की अशी रस्त्यात झालेली ओळख कधी कधी घोटाळे निर्माण करून ठेवते. केवळ हातवारे करून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. परत येताना ते दोघे गप्प होते. तो अचानक गंभीर झाल्याचं पाहून सुनीता म्हणाली, प्रवीण, मी बोलल्याचा तुला राग आलेला दिसतो. छे छे, मुळीच नाही. तू जे सांगितलंस ते अगदी योग्य असंच होतं. माणसानं अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मग दुसऱ्यांची उस्तवारी करावी. यात चुकीचं असं काहीच सांगितलं नाहीस तू. खरं म्हणजे मी इथं आल्या त्याबद्दल विचार करायला हवा होता, पण माची व्यवस्था लावायची होती. काकाजींची लहान सहान कामं होती, यातून आठवणच राहिली नाही. बरं झालं तू आठवण करून दिलीस. पण प्रवीण, तुला एक सांगते, माणसाला पुरेशी जाण आल्याशिवाय असल्या फंदात पडू नये. मला जाण नाही असं वाटतं तुला. खूप जाण आहे तुला, पण इथं तू अनोखा आहेस. तुला इथली काश्मीरी भाषा अवगत नाही. तू कोणाला ओळखत नाहीस ना तुला इथं कोणी ओळखतं. अशा स्थितीत उगाच तू श्रमिकांची संघटना निर्माण करायची म्हणतोस. ते कसं काय जमणार रे? मी त्या कार्याला वाहून घेतलं आहे असं सर्वांना समजलं की आपोआपच मी ज्ञात होईन. अरे पण तू कोण आहेस हे समजल्याशिवाय तुझ्या मागे कोण येतील? सुनीतानं अगदी सहजगत्या त्याला विचारलं. तेव्हा तो क्षणभर विचार करून म्हणाला, ठीक आहे, आज रात्री तू म्हणतेस त्याचा मी विचार करेन. डालगेटजवळ अकबरा त्या दोघांची वाट पाहत होता. ती दोघे परत येऊन होडीत बसली. इंडियाना हाऊसबोटीच्या रोखानं होडी वल्लवीत घेऊन जाता जाता अकबरा म्हणाला, माताजी और मखनी, मी अभी आई. मा इकडे आल्या आज? प्रवीणकडं पाहत सुनीतानं आश्चर्य प्रकट केलं. क्षीर भवानीला जाऊन त्या इकडेच आलेल्या दिसतात. प्रवीण, इंडियाना हाऊसबोटीच्या किचनमध्ये आज खास काश्मीरी पदार्थ बनवले जात होते. इंडियानावरचा कुक काद्रा यानं काश्मीरी कोफ्ता बनवण्यासाठी खिमा वाटायला घेतला होता. शिजत ठेवलेल्या चिकनचा वास दरवळत होता. काकाजींनी आज खरोखरच आनंदोत्सव साजरा करण्याचं ठरविलं होतं. गेली 4-5 वर्षे अंथरुणाला खिळलेल्या दमयंतीबाई ठणठणीत बऱ्या झाल्या होत्या. हवा पालटामुळे हा बदल घडला की चिनारच्या छायेचा हा प्रभाव की दाल सरोवराच्या पाण्याचा हा महिमा काही समजत नाही. पण दमयंती अंथरुणाला खिळलेली आहे. ती तशाच अवस्थेत एक दिवस मरून जाणार अशी निराशा बाळगलेल्या काकाजींना हा खरोखरच आश्चर्याचा धक्का होता. काकाजींनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मुंबईस प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा ते अगदीच सोवळे होते. मद्याला त्यांनी कधी स्पर्श देखील केलेला नव्हता. पण पुढे
मोठमोठे पारशी, भाटीये, अँग्लो इंडियन व्यापारी त्यांच्या परिचयाचे झाले. पार्टीला जावं लागे. आग्रह होत होता पिण्याचा. प्रत्येक वेळी ते हात जोडून एक्सक्यूज मी म्हणत, पण हे असं किती दिवस चालणार? शेवटी त्यांना तडजोड करावी लागली. हार्ड ड्रिंक्सच्या ऐवजी त्यांनी एक ग्लास बियर घ्यायला सुरुवात केली. पण बियर घेता घेता एखादा पेग विस्की घ्यायला काय हरकत आहे असं त्यांना वाटू लागलं. हळूहळू ते सराईतपणे मद्य घेऊ लागले. आता घरीही कपाटात बाटल्या दिसू लागल्या. एक दिवस काकाजींनी दमयंतीबाईंना आग्रह केला, अगं घे. मलाही सुरुवातीला अगदी असंच वाटायचं, पण त्यात काही निषिद्ध मानण्यासारखं नाही. मी जातो ना पार्टीला, तिथं पारशांच्यात बायका न लहान मुलं देखील घेतात थोडं थोडं औषध म्हणून. पण दमयंतीबाईंनी काकाजींच्या आग्रहाला बीड घातली नाही. व्रतवैकल्यात सुख मानणाऱ्या दमयंतीबाईंना बाहेर काय घडतं ते आपल्या घरी घडावं असं मुळीच वाटत नव्हतं. काकाजींच्यात आणि दमयंतीबाईंच्यात कळत नकळत अंतर पडू लागलं. काकाजींचं बाहेर जाणं, जेवणखाण वाढू लागलं. हळूहळू दमयंतीबाईंच्या कानावर निरनिराळ्या वार्ता येऊ लागल्या. आज ते इथे दिसले, परवा ते त्या माडीवर उभे होते सोबत, वगैरे वगैरे. दमयंतीबाईंनी चंद्रसेनकडे पाहून ते सारं सहन केलं असतंही, पण चंद्रसेन हाच मुळात उलट्या खोपडीचा होता. त्याला आईबापांविषयी बिलकुल आत्मीयता वाटत नव्हती. अभ्यासात तो हुशार होता, पण आईबापांविषयी प्रेम नसणाऱ्या पोरांची हुशारी काय जाळायची आहे. चंद्रसेन इंजिनिअरिंगची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला. ग्लासगोला पुढील शिक्षणासाठी म्हणून गेला. तो तिकडेच स्थायिक झाला. सुनीता 17-18 वर्षांची होती तेव्हा, पण घरातलं ते वातावरण पाहून या पोरीला अकाली प्रौढत्व आलं. ज्या वयात मुलीनं लाजावं, नाटावं, मुरडावं, त्या वयात ही चिमुरडी सुनी आपल्या आईचे अश्रू पुसता पुसता म्हणायची, तू उगाच काकाजींवर संशय घेतेस. वरच्या सोसायटीत हे असंच जीवन जगतात. व्यवसायामुळे काकाजींना त्यांच्यात मिसळावं लागतं. मा, तू बाहेरचं जग पाहिलेलं नाहीस म्हणून तुला असं वाटतं. पण दमयंतीबाईंचं समाधान त्यामुळे होत नव्हतं. उद्या चंदूचं लग्न करू, तुझी सून घरी येईल, नातवंड मांडीवर खेळतील असं सुनीतानं पटवण्याचा प्रयत्न केला असता, पण तीही शक्यता खुंटली होती. चंद्रसेन देश सोडूनच गेला होता. माणूस जगतो तो कोणत्या ना कोणत्या आशेवर, पण दमयंतीबाईच्या मनातला तो आशेचा वेल चंद्रसेननं केव्हाच तोडून टाकला होता. त्यानं शिक्षणासाठी इंग्लंड गाठलं आणि एल्सा या स्कॉटिश पोरीबरोबर विवाह केला. दमयंतीबाईंना जगण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. तशात काकाजी आणि मिसेस चंदवाणीचे वाढते संबंध त्यांच्या कानावर येत होते. मग आपल्या अंगाचा दाह होतो आहे असं त्यांना नाही वाटणार तर काय वाटेल. बिचारी सुनीता परोपरीनं माना समजावत होती, पण अलीकडे तिलाही कोणत्या शब्दात माची समजूत काढावी हे समजत नव्हतं. त्यांची मनोभावे शुश्रूषा करण्याव्यतिरिक्त आता तिच्याही हातात काही उरलं नव्हतं. आपण काही आईच्या जन्माला पुरणार नाही याची तिला जाणीव होती. आज ना उद्या लग्न झालं की आपणाला हे घर सोडावं लागणार आहे हे तिला ठाऊक होतं. पण तो क्षण येईपर्यंत माची निस्सीम सेवा करणं एवढंच तिचं ध्येय होतं. काश्मीरमध्ये आल्यापासून माच्या प्रकृतीत आश्चर्यकारक फरक पडल्याचं पाहून तिचीही चित्तवृत्ती प्रफुल्लित झाली होती. त्या दिवशी इंडियाना हाऊस बोटीतल्या दिवाणखान्यात फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेलं टपोरं गुलाबाचं फूल तिने आपल्या
केसांत घातलं. पलीकडं काकाजींनी प्रवीणला समोर बसवून शॅम्पेनची बाटली उघडली होती. डाल गेट समोरच्या निळ्या मर्क्युरी लाईटचं प्रतिबिंब पाण्यात उमटलं होतं. मंद लाटांवर इंडियाना डुलत होती. सफेदाच्या पानांतून आवाज करीत जाणारा वारा पश्चिमेकडून गारवा घेऊन येत होता. दूर कोपऱ्यात शिकाऱ्यावाल्यांची कुटुंब लहान लहान बोटीतून राहत होती. त्यांच्या बोटींतल्या खिडक्यांतून कंदिलाचा पिवळसर प्रकाश पाण्यावर नागमोडी रेषा तयार करीत होता. मे आणि जून हा काश्मीरला फुलांचा मौसम. यंबरझाल, भंवरा, गिलटूर, पंजीन, गुलाब, शेरधान अशा फुलांच्या ताटव्यांवरून वाहणारा वारा अनोखे गंध अन गारवा घेऊन येत होता. सुनीता किचनमध्ये जाऊन कादराला हे कसं बनवतात हे विचारत होती. पलीकडे मखनीला घेऊन श्रीनगरच्या परिसरातील आणखी कोणकोणती देवालये पाहायची याच्या योजना आखत होत्या. सुनीता छोट्या जिन्यानं इंडियानाच्या वरच्या गच्चीवर आली. कठड्याला धरून ती डालगेटच्या रस्त्यावरून चष्मशाही निशातकडून येणाऱ्या मोटारींच्या दिव्यांचा झोत पाहण्यावरून कसा तरंगत पुढे चालला आहे ती गंमत पाहत होती. मुघल सम्राट शहाजहाननं प्रणयासाठी याच भूमीची निवड का केली याचा तिला उलगडा होत होता. गेले 8 दिवस ती प्रवीणच्या सहवासात होती. तो तिला खूप आवडला होता. तो कोण आहे आणि इथं का आला हे तिला समजलं होतं. त्याच्या डोक्यात समाजवादाचं आणि श्रमिकांची संघटना उभी करण्याचं जे वेड होतं ते पाहून तिला त्याच्याबद्दल दया येत होती. अशी एखाद्या विचारसरणीनं भारावलेली तरुण पोरं आयुष्यात काय वाटेल ते साहस करायला मागे पुढं पाहत नाहीत हे तिला ठाऊक होतं. खरं म्हणजे तिला प्रवीणला त्याच्या विचारसरणीपासून परावृत्त करायचं होतं, पण तसं स्पष्ट सांगण्याचा तिला अद्याप अधिकार नव्हता किंवा दोघांत तसे संबंधही निर्माण झाले नव्हते. तरीही मला हे तुझं थोडं कठीण वाटतं असं ती मोघम त्याला वारंवार म्हणत होती. सुनी गच्चीवर मागे येऊन प्रवीणनं तिला हाक मारताच ती केवढ्यांदा तरी दचकली. इथं एकटीच काय करतेस? खाली काकाजी बोलावतायत, चल. अरे इथून काय मस्त देखावा दिसतो बघ ना. वाटतं श्रीनगर सोडून कधीच परत जाऊ नये. इतकी खुश आहेस तू श्रीनगरवर. एकतर माची प्रकृती इथं सुधारते याची आता खात्री पटली आणि दुसरं म्हणजे इथला निसर्ग मनाला अधोनात मोह पाडतो आहे. आज अंधारी रात्र आहे तरी या सरोवराचं दृश्य असं विलोभनीय वाटतं. पौर्णिमेच्या रात्री शिकाऱ्यातून सहल करायला काय मजा येईल नाही? तुला कविता बिविता करायचा नाद आहे काय? का नाही आपलं सहज विचारलं. कविता नाही पण चित्र काढायचा मात्र छंद आहे. पण झालं काय, माच्या या आजारपणामुळं मला इकडे येताना कलर बॉक्स, ब्रश आणि पेंटिंगच्या कागदांचं पॅड आणायचं भानच राहिलं नाही. इथं सर्व काही मिळतं. आता तोच विचार माझ्या मनात आला होता. बरं ते उद्या बघता येईल. तू अगोदर खाली चल. काकाजींनी तुला घेऊन यायला सांगितलं आहे. मा कुठे आहेत? त्यांनाही बोलावलंय त्यांनी आपल्या खोलीत. तूही चल. असं म्हणत प्रवीणनं सुनीताच्या हाताला धरलं. सुनीतानं कसलाही प्रतिकार केला नाही, पण लगेच आपण एका परक्या तरुणाच्या हातात हात दिल्याचं तिच्या लक्षात आलं आणि
तिनं आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला. ती दोघं खाली आली. शॅम्पेनचा ग्लास धरून काकाजी सुनीताला म्हणाले, सुनी, आय वॉन्ट यू टू जॉईन इन माय प्लेजर. नाही काकाजी, दुसऱ्या दिवशी माझं डोकं चढतं, ठाऊक आहे ना तुम्हाला. अगं, पण ही इंडियन व्हिस्की आहे, अस्सल फ्रेंच शॅम्पेन आहे. शॅम्पेन? उगीच थोडं द्या. दॅट्स गुड, व्हेरी नाईस गर्ल. तुला ठाऊक आहे आज मी का खुशीत आहे? हो, माची तब्येत सुधारली म्हणून. छट, ओळखलंच नाहीस, मग कशासाठी? अजून ओळखता येत नाही. हरलीस? हरले. त्यावर काकाजी एक मोठा घोट घेऊन म्हणाले, तुझ्या मानं आणि मी एक निर्णय घेतला आहे. कसला? प्रवीणला गरजावी करून घ्यायचा. प्रवीणला आणि सुनीताला दोघांनाही काकाजी अशी काहीतरी घोषणा करतील याची कल्पना नव्हती. सुनीता लाजली. प्रवीण काकाजींच्याकडे आ वासून पाहत राहिला. ते जाऊ दे, उद्या सकाळी त्याबाबत चर्चा करू. आता तुम्ही हे घ्या अगोदर. काकाजींच्या भिडेखातर प्रवीणनं ग्लास हातात घेतला. सुनीतानंही ग्लासात ओतलेला एक पेक पटकन घेतला आणि ती दुसऱ्या खोलीत निघून गेली. ती जाताना काकाजी हसत हसत म्हणाली, इंडियन पोरींना ड्रिंकिंग मॅनर्स केव्हा समजणार कोणास ठाऊक. ती जाताना काकाजी हसत हसत म्हणाले, इंडियन पोरींना ड्रिंकिंग मॅनर्स केव्हा समजणार कोणास ठाऊक. त्यावर प्रवीण म्हणाला, आपल्याकडे हे निषिद्ध मानलं जातं ना काकाजी. नॉनसेन्स. पुरुषांनी प्यालेलं चालतं. अरे, आपण समानतेच्या युगात वावरत आहोत. तुला आर्थिक विषमता दूर करावीशी वाटते, पण या देशातल्या स्त्रियांनी अद्याप पुरुषांच्या गुलामगिरीत राहावं असं वाटतं का तुला? तसं नाही काकाजी, पण समजलो. हो, तुझा ग्लास अजून संपला नाही. काकाजी, त्या रात्री खूप प्याले. प्रवीणनंही 2-3 पेग घेतले. कादरानं बनवलेले काश्मीरी कोफ्ता आणि मोगली चिकन अतिशय चविष्ट बनले होते. डायनिंग टेबलावर प्रवीणसमोर सुनीता बसली होती, पण काकाजींनी मगाशी केलेल्या त्या गप्पस्फोटामुळे तिचं त्याच्या नजरेला नजर भिडविण्याचं धाडस होत नव्हतं. जेवण संपायला 11 वाजले. इंडियाना हाऊस बोट लाटांवर डुलत होती. पलीकडच्या पॅराडाईज या आलिशान बोटीत कोणी विदेशी युगुल उतरलं होतं. त्यांनी टेप रेकॉर्डरवर इंग्लिश म्युझिक लावलं होतं. बहुधा एकमेकांना बाहुपाशात घेऊन त्या संगीताच्या तालावर ते नाचत असावेत. काश्मीरला आल्यानंतर खायचं प्यायचं आणि असं नाचायचं नाही तर मग कुठे? सुनीता गरम रजई पांघरून विचार करीत होती. काकाजींनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे ना? मानी आणि काकाजींनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा त्या दोघांनी पूर्ण विचारांतीच हा निर्णय घेतलेला असणार. पण हा प्रवीण सोशलिझमनं झपाटलेला आहे. उद्या याचे आणि काकाजींचे मतभेद होणार नाहीत कशावरून? काकाजी व्यापाऱ्यांचे, कारखानदारांचे सल्लागार, हा कामगार संघटना बनवणार. हे कसं काय जमणार? या दोघांच्या ओढाताणीत माझे मात्र हाल व्हायचे. प्रवीण दिसायला सुंदर आहे, तरुण आहे, स्वभावानं उमदा आहे. त्याला मी नाकारावं असं एकही सबळ कारण मला दिसत नाही. त्याच्या डोक्यातले ते फॅड लग्न झालं की आपोआप कमी होईल यात शंका नाही. पण तरीही बराच वेळ सुनीता विचार करीत पडली होती. पलीकडे बोटीत धिंगाणा सुरूच होता. 12:30च्या सुमारास नाचून नाचून ती दोघं दमली की काय कोणास ठाऊक, पण आवाज यायचा मात्र बंद झाला. त्यानंतर सुनीताला झोप लागली. सकाळची कोवळी किरणं पाण्यावर परावर्तित होऊन खिडकीतून आत आली तरी सुनीता गाढ झोपलेली होती.
याच वेळी तिला ते विचित्र स्वप्न पडलं होतं. शिकाऱ्यामध्ये पौर्णिमेच्या रात्री प्रवीण कुशीत असताना तो शिकारा हळूहळू 4 किनाराकडून नागनीन लेकाकडे चालला होता आणि इतक्यात जोराचा वारा सुटला. शिकाऱ्यावरचे छत त्या वाऱ्याने उडून गेले. शिकारा जोरजोराने डोलू लागला. त्यावेळी प्रवीण तिच्या मिठीतून निसटला आणि पाण्यात पडला. तिनं खूप खूप शोधलं, पण तो काही दिसला नाही. ती दचकून उठली. पुन्हा रजाई अंगावर घेऊन ती विचार करीत पडून राहिली. मला असं विचित्र स्वप्न का पडावं? काल रात्रीच तिनं प्रवीणला पौर्णिमेच्या रात्री शिकाऱ्यातून सहल करायची इच्छा बोलून दाखवली होती. पण प्रवीण पाण्यात पडला असं स्वप्नात का दिसावं? स्वप्नाचा अर्थ लावण्याचा आजपर्यंत तिने कधीही प्रयत्न केलेला नव्हता. उलट मुंबईला असताना त्यांना पडलेली स्वप्न सुनीताला सांगून त्यांचा अर्थ लावण्याचा जेव्हा प्रयत्न करीत तेव्हा सुनीता त्यांना म्हणे, शहाण्यानं स्वप्नाचा अर्थ लावू नये. आजपर्यंत मला अशी विचित्र स्वप्न पडलेली आहेत. त्या सर्वांचा अर्थ लावण्याचा जर मी प्रयत्न केला असता तर मी वेडी झाली असते. पण आजचं स्वप्न इतकं स्वच्छ होतं की ढोलणाऱ्या शिकाऱ्यातून प्रवीण जेव्हा पाण्यात पडला तेव्हा पाण्यावर उठलेले तरंग आणि बुडबुडे देखील तिला स्पष्ट दिसले होते. इंडियाना डुलत होती. एका प्रचंड पाण्यात असल्यासारखे तिला वाटत होते. बोटीच्या डोलण्याच्या क्रियेमुळे तिला पुन्हा डोळ्यांवर किंचित झापड असल्यासारखे झाले. सुनीता, ए सुनीता! काकाजी तिच्या उशा शेजारी उभे राहून हाक मारत होते. उठलीस का? हे बघ, ही चिठ्ठी वाच. हा प्रवीण इथूनही कुठं गायब झालाय. सुनीता खाडकन अंथरुणावर उठून बसली. तिनं ती चिठ्ठी काकाजींच्या हातातून घेऊन वाचली. प्रिय काकाजी, रस्त्यात भेटलेल्या माणसावर इतका विश्वास कधी कोणी दाखवत नाहीत, पण तो आपण दाखवलात. मुंबईत उभी हयात गेलेल्या तुमच्यासारख्या व्यावहारिक गृहस्थानं माझ्यावर केवळ विश्वासच दाखवला नाही, तर काल आपण मला जावई करून घेण्याचीही इच्छा बोलून दाखवलीत. मी एका विशिष्ट ध्येयाने घर सोडून बाहेर पडलो आहे. सुनीता सुस्वरूप आहे, सद्गुणी आहे. तिच्या इतकी लायक पत्नी मला मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही. तथापि मी आपल्या इच्छेला मान देऊ शकत नाही. माझा लढा समाजातल्या ज्या धनिक वर्गाविरुद्ध आहे त्यांचे आपण सल्लागार आहात. सुनीतानेही वेळोवेळी मला समाजवादी समाजरचनेचे हे ध्येय डोक्यातून काढून टाकण्याविषयी सुचवलं होतं, पण ते माझ्या डोक्यातून जाणं अशक्य आहे. आपला अवमान करावा हा माझा हेतू नाही. मी इथून जातो आहे. कृपया माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. आपला प्रवीण माथुर. खरोखरच ती चिठ्ठी वाचून सुनीताला दुःख झाले. तिचे डोळे टचकन भरले. तरी मला वाटलंच होतं, आई बापांना सोडून जाणारा हा विक्षिप्त प्राणी आपल्या हाती लागणं कठीण आहे. उठ, डोळे पुस. अशा फॅडिस्ट माणसाशी गाठ न पडलेलीच बरी, काकाजी म्हणाले. कुठं जाईल हा डॅडी? कोणास ठाऊक. खिशात दमडा नाही, कसला कामधंदा करायची अक्कल नाही आणि म्हणे याला आर्थिक विषमता दूर करायची आहे. फुलिश फेलो. काकाजी ते पत्र घेऊन परत आपल्या खोलीत निघून गेले. तिथं दमयंतीबाई कपाळाला हात लावून बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, मी क्षीरभवानीला नवस बोलते. हा 4-8 दिवसात मिळायलाच हवा. काही गरज नाही अशा माणसांची. मी काल भावनेच्या भरात बोलून गेलो, पण ते बोलल्याबद्दल आता मात्र मला पश्चाताप वाटतो आहे. बिचाऱ्या सुनीनं मनाला लावून घेतलं आहे. तिकडं मुंबईत डोक्याला कटकटी होतील म्हणून इकडं आलो, तर इथं हा ताप. त्याचा मुळीसुद्धा तपास करायचा नाही. खरोखरच वाटेवरचा वाटसरू ठरला तो. सुनीता आपल्या खोलीतून तिथं
येऊन उभी राहिली. आता तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, पण चेहऱ्यावर कमालीची विषण्णता होती. अकबरा आणि कादरा या दोघांना समजत नव्हतं की याच्याबरोबर आलेला तो तरुण रात्रीतून कुठं नाहीसा झाला. काकाजी, आपण त्याच्या वडिलांना दिल्लीला कळवू की? की कालपर्यंत हा इथं श्रीनगरमध्ये होता म्हणून सुनीता म्हणाली. करायचं काय आपल्याला सुनी? तो इथून गेला ना, संपलं. अशा पळपुट्या माणसाचा शोध करून करायचं काय? आर्थिक विषमता दूर करतोय. मी सांगतो तुला सुनी, हा इथं तसा काही प्रयत्न करायला जाईल आणि हातपाय मोडून घेईल. इथल्या लोकांना बाहेरून येणाऱ्यांचं नेतृत्व मुळीच सहन होणार नाही. नेतृत्व करण्यासारखी याची लायकी तरी आहे का? असं का म्हणता? खांद्यावरून खाली ओघळलेली पश्मिना शाल पुन्हा अंगाभोवती लपटून घेत म्हणाल्या, मला त्या राहुटीत कोणत्याही प्रकारचा त्रास पडू नये म्हणून किती झटत होता तो. ही मखनी एक दिवस आली नाही तर रात्री जाऊन तिला पुढं घालून घेऊन आला. मला त्यानं फार लोभ लावला होता. त्याचं बोलणं, त्या चालणं कसं एखाद्या भारदस्त माणसासारखं होतं. तो पंजाबी असूनही मी विचार केला, निदान हिंदू तरी आहे ना, म्हणून संमती दिली. पण तोही योग दिसत नाही. हे बघ दमयंती, आता कुठं तुझी प्रकृती सुधारली आहे. उगाच अशी चिंता करू लागलीस तर पुन्हा प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल. बेट्याची लक्षणच दरिद्री होती. एवढा मोठ्या बापाचा हॉटेलचा धंदा सोडून याला म्हणे आर्थिक विषमता दूर करायची आहे. भले भले हात टेकून बसले कपाळाला. काकाजी, तो इथं परत नाही आला तरी चालेल, पण तो बाहेर सुखरूप आहे एवढं तरी समजायला हवं. सुनीता साडीचं टोक पिरगाळत म्हणाली, काय करायचं आहे ते समजून ज्या गावाला जायचंच नाही त्या गावची वाट तरी कशाला विचारायची? निदान त्याच्या आई वडिलांना तरी कळवून टाका. आईपासून दूर निघून गेलेल्या पोराविषयी मातेच्या यातना तुम्हाला नाही समजणार. मला त्या चांगल्या जाणवत आहेत. दमयंतीबाईंनी असं म्हणतात काकाजींनी हात हवेत उडवले आणि ते उठले. त्यांनी कोट चढवला, गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळला आणि ते अकबराला म्हणाले, चलो भाई, हमको छोडो रास्ते तक. रात्री प्रवीण इंडियानाची होडी किनाऱ्यावर घेऊन गेला होता. सोबतच्या पॅराडाईजवाल्यांची होडी मागून घेऊन अकबरा काकाजींना घेऊन डालगेटकडे निघाला. जाताना काकाजी अकबराला म्हणाले, अगर तुमने उनको कहाँ देखा तो मुझे बताना. जी हाँ हुजूर, लेकिन वो गए कहाँ? जहन्नम में. अकबरा काकाजींच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. डालगेटच्या पायऱ्या चढून काकाजी रस्त्यावर आले. बाजूला उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला त्यांनी हात केला. रिक्षात बसताच ते म्हणाले, गोल क्लब के सामने जहांगीर बेकर्स. कासम भाई के पास जाना है? हाँ बिल्कुल. तुम जानते हो कासम भाई को? उनको कौन नहीं जानता जनाब, वो हमारा पुराना दोस्त है, काकाजी म्हणाले. कासमबाई बेकरीच्या मागेच राहत होते. दुकानाची एकच फळी उघडली होती. काकाजी आत आले तेव्हा दुकानात नोकर होता. त्याने काकाजींना कासमबाईंच्या राहण्याच्या जागेकडे नेले. काकाजींना इतक्या सकाळी सकाळी आल्याचं पाहून कासमबाई उठून पुढे आले. काकाजींच्या हातात हात देऊन म्हणाले, काकाजी, इतने सवेरे सवेरे? हां. हातातली काठी खुंटीवर टांगून काकाजींनी कासमबाईंना रात्रीचा सर्व प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, वो यहाँ से दूर नहीं जा सकता. उसके पास पैसा बिल्कुल नहीं है. ऐसा?
काकाजींशी बोलता बोलता कासमभाईंनी बाजूच्या टेबलावरची फोनची डायल फिरवली. हॅलो, कौन? शाहबान नीर. सलाम अलैकुम. अच्छा, शुक्रिया. 5 मिनिटाच्या संभाषणात कासमभाईंनी डेप्टी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस जनाब शाहबान नीर यांना प्रवीणचं वर्णन सांगितलं आणि तो इंडियाना बोटीवरून रात्रीतून निघून गेल्याचंही सांगितलं. दुसऱ्या कोणी अशी खबर दिली असती तर कदाचित शाहबान नीरने दखल घेतली नसती, पण कासमभाईकडून खबर आल्यामुळे त्यांना दखल घेणे भागच होते. कासमभाई ही श्रीनगरातली प्रतिष्ठित व्यक्ती होती. धर्मानं मुसलमान असून स्वधर्मीयांबद्दल सहिष्णुता असणाऱ्या थोड्या प्रतिष्ठितांपैकी ते एक होते. या त्यांच्या वृत्तीबद्दल कडवे मुसलमान त्यांच्यावर अधूनमधून टीका करीत, पण कासमभाई त्यांना भीक घालत नव्हते. दिल्लीपर्यंत त्यांच्या ओळखी होत्या. परदेशी प्रवासी आले की कोणत्या ना कोणत्या कारणाने ते कासमभाईंकडे येत. कासमभाईंची बेकरी तर होतीच, पण त्याचबरोबर ते परदेशी वस्तूंचा व्यापारही करीत. बाहेरून बराचसा माल कासमभाईकडे यायचा. त्या माणसाबद्दल प्रत्येकाला विश्वास वाटत असे. पोलीस खात्यातले लोक कासमभाईंना सलाम करीत, कारण सरकारी यंत्रणेत त्यांचे लागेबांधे होते. काश्मीर हे कोणाच्या वर्चस्वाखाली न राहता स्वतंत्र असावे अशा विचारसरणीच्या लोकांत आणि काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य घटक आहे असं मानणाऱ्या लोकांत मधूनमधून तंटेबखेडे निर्माण व्हायचे. अशा वेळी मध्यस्थी करायला कासमभाई पुढे. कासमभाईंना एकच ठाऊक होते, काश्मीरी जनता गरीब आहे. प्रवासी काश्मीरला येतात म्हणून काश्मीरी जनतेचे पोट भरते. यात बहुसंख्य प्रवासी भारतीय असतात म्हणून काश्मीर भारतात राहायला हवे. ते जर स्वेच्छेने भारतापासून फुटून निघाले तर भारतीय प्रवाशांनी काश्मीरला येण्याचे बंद केले तर इथली जनता टाचा घासून मरेल. दिल्ली, आग्रा, कलकत्ता, मुंबईपासून ते थेट म्हैसूर, बेंगलोर, मद्रासपर्यंतचे प्रवासी श्रीनगरला येतात. ते काश्मीर भारतात आहे म्हणून इथल्या जनतेला बर्फ खाऊन जगता येणार नाही किंवा दाल लेकचे पाणी पिऊनही दिवस कंठता येणार नाहीत. सृष्टी सौंदर्यावर माणसं जगली असती तर स्वित्झर्लंडच्या लोकांना घड्याळाचे कारखाने काढायची काय गरज पडली असती, असा कासमभाई सवाल करीत. कासमभाईंचा श्रीनगरमधल्या सर्व मोठमोठ्या पुढाऱ्यांशी परिचय होता. बक्षी गुलाम मोहम्मद, शेर काश्मीर शेख साहेबांपासून ते थेट जनता पक्षाच्या लोकांपर्यंत त्यांचे जाणे येणे होते. कासमभाईंनी फोन केल्यानंतर काकाजी म्हणाले, आपको मैंने सबरी सबरी तकलीफ दी. छोड़ो भाई, इंसान इधर से अपने साथ क्या ले जाता है, उसका कफन भी निकाल लेते हैं. लाखो रुपयांच्या उलाढाली करणाऱ्या कासमभाईंना मानवी आयुष्याचं क्षणभंगुरत्व पटलेलं होतं. कासमभाईंच्या मुलीनं चहाचा ट्रे आणून ठेवला. देखो काकाजी, नमकीन चाय पिएंगे या मीठी? नमकीन बनाओ, वो अच्छी लगती है. कासमभाईंनी नमकीन चाय बनविली. बिस्किटांची बशी पुढं करत म्हटलं, लो, ऑस्ट्रेलियन बिस्कुट है. परसों एक ऑस्ट्रेलियन फैमिली यहाँ आई थी. कासम भाई, आपके यहाँ दुनिया की सभी चीज़ें मिलती है. हाँ, इसी वजह से फ्रेंडशिप बढ़ जाती है. चहा झाल्यानंतर हुक्का आणून ठेवण्यात आला. काकाजी हुक्का ओढणार म्हणून तोंडात धरण्याचे शेवटचे टोक दुसरे बसविण्यात आले. काकाजींनी हुक्क्याची नळी ओठांत धरून एक दम मारला. गुडाखूच्या मधुर धुराने ती खोली भरली.
काका जी, आप जब जाएंगे तो मेरे यहाँ से एक हुक्का लेके जाना, तेहरान से लाया है, असली चीज़ है, पार्टी ने रख देंगे तो यार दिल खुश हो जाएगा. बराच वेळ काकाजी कासमबाईंशी गप्पा मारत बसले. 12 केव्हा वाजले त्यांना समजले नाही. 12चे टोले भिंतीवरच्या घड्याळात पडताच ते उठले आणि म्हणाले, श्रीनगर में वक्त कितना हो गया बिल्कुल समजता नहीं. रात के 8 बजे तो भी अंधेरा होता नहीं. कासमभाई हसले. जाकीटाला लावलेलं साखळीचं घड्याळ त्यांनी भिंतीच्या घड्याळाबरोबर लावलं आणि काकाजींच्या सोबत तेही जिन्यावरून खाली उतरू लागले. प्रकरण 5 येथे समाप्त. चिनार बाबा कदम. बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण 5 येथे समाप्त. बाबा कदम, चिनार बाबा कदम.